नमस्कार. आपण आता सध्या आलेलो आहोत आलाप जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आलाप जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता खुद्द राजश्री शाहू आघाडीचे नेते या 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 शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे आता या मतदारसंघामध्ये आपले लाडके कार्यकर्ते दादेपाशा पटेल यांना विजयी करण्यासाठी आजचा संपूर्ण दिवस या आलाप जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्या दादेपाशांची ताकद या ठिकाणी वाढवणार. खरं म्हणजे आपण या दादेपाशांचे मुख्य गाव असलेल्या औराड गावामध्ये आता सध्या आहोत. औराडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून दोन पारंपरिक गट होते, मात्र दोन्ही गटाला आमदार यड्रावकर साहेबांनी एकत्र आणून या निवडणुकीची चर्चा आणि वाढवली. आता आपल्यासोबत नमस्कार आमदार साहेब. आता ही निवडणुकीच्या माध्यमातून या औराडमधील ज्या दोन पारंपरिक गट होते त्या दोन्ही गटाला तुम्ही एकत्र आणून ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आपल्या समोर जे राष्ट्रीय दोन पक्ष आहेत म्हणजे शाहू आघाडीच्या विरोधात काँग्रेस आणि एक भाजप असे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यामुळे इथली लढत तुम्हाला कशी वाटते? मुळात राजश्री शाहू विकास आघाडी ही महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना एकत्रितपणाने घेऊन ही राजश्री शाहू विकास आघाडी ही निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी काही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काही वेगवेगळे प्रवाह असतात, त्यामुळं काही ठिकाणी ज्याला काही या महायुतीतल्या काही घटक पक्षांनी आपले उमेदवार उभा केले आहेत. दादेपाशा पटेल हे आता या ठिकाणी निवडणूक लढतात. दादेपाशांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटते? दादेपाशांच्या बाबतीत नव्हतं तालुक्यातल्या साती जिल्हा परिषद 14 पंचायत समिती ते आता जवळपास काल पर्यंत जवळपास 4 जिल्हा परिषद मतदारसंघात मी आणि माझे आमदार आम्ही जवळपास 4 गावचा 4 जिल्हा परिषद मतदारसंघाचा आम्ही दौरा पूर्ण केला. जवळजवळ तिथल्या लोकांचा उत्साह आणि एकंदरीत या राजश्री शाहू विकास आघाडीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची जर संख्या बघितली तर निश्चितपणे राजश्री शाहू आघाडीचा विजय हा निश्चित आहे. या ठिकाणी गाव एकत्र आले अशी चर्चा आहे, तुम्हाला काय वाटते याबद्दल? निश्चित जे पारंपरिक आजपर्यंत त्या 2 गटामध्येच या गावामध्ये खऱ्या अर्थाने हे संघर्ष मग ते ग्रामपंचायतीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या संस्थात्मक बाबींना असेल तर या 2 गटामध्येच पारंपरिक संघर्ष होता आणि आज ही दोन्ही गट एकत्रितपणानं तालुक्याच्या विकासासंदर्भात आपल्या गावच्या विकासासंदर्भात आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हे दोन्ही गट हे तेवढेच प्रबळ आहे. आज शौकत पटेल साहेबांचे नेतृत्व त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं आहे. एक दादेपाशा पटेल विद्यमान जिल्हा परिषद सदस्य होते. अशी ही दोन्ही गट तेवढीच तुल्यबळ तेवढ्याच ताकदीची असताना सुद्धा आपण एक विकासाच्या मुद्द्यावर हा जे दोन्ही गट त्यावेळेला एकत्र येतात. निश्चितपणे एक विकासात्मक पावलं दिशेकडे हे तालुका चाललाय असं म्हणायला त्याला वाव. या जिल्हा परिषद आलाप जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शाहू आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं वाटते आपल्याला? निश्चितपणे म्हणजे दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निकाला दिवशी बक्षिस यापूर्वी देखील या मतदारसंघामध्ये आपल्या 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती आपल्या निवडणुकीला या ठिकाणी आता आमचे माजी आमदार उल्हासदादा पाटील या ठिकाणी त्यांनी मागच्या वेळेपासून या ठिकाणी बरीच कामं केलेत. कन्यागतच्या वेळेला 100-125 कोटीचे या ठिकाणी विकास कामं या ठिकाणी उभा केल्यात. या 7 गावामध्ये उल्हासदादांचे देखील मोठा गट या ठिकाणी आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्याला काय वाटते या मतदारसंघामध्ये? तुम्ही आत्ताच विचारला की या गावामध्ये सगळं गाव एकत्र आलंय. निश्चितपणे तुम्ही म्हणताय तीच बाजू बरोबर आहे. संपूर्ण गाव या राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीसाठी सज्ज झालंय. मुळात जे पारंपरिक गट होते एकमेकाच्या विरोधात लढणारे, काही लोकांचं नेतृत्व यड्रावकर साहेब करतो आणि काही लोकांचं नेतृत्व आम्ही मंडळी करत होतो. एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये एकत्रित राहायचा निर्णय झाला आणि त्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात सगळ्याच लोकांना घटक पक्षांना विश्वासात घेऊन राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जायचं असं सुरुवातीच्या यड्रावकर साहेबांच्या बैठकीत ते ठरलेलं होतं. कुठं माशी शिंकली माहीत नाही. नंतरच्या काळामध्ये काही लोकांनी वेगळा पवित्रा घेतला. मात्र निश्चितपणानं या तालुक्यातल्या पूर्ण जनतेला या राजश्री शाहू विकास आघाडीवर विश्वास व्यक्त करायला उद्याच्या 7 तारखेला एक संधी उपलब्ध या निवडणूक आयोगानं करून दिल्या. निश्चितपणे लोक त्या सगळ्याच विकास कामांच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीच्या निमित्तानं देतील. या ठिकाणी आता दादाने देखील सांगितले की या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून येथील जनता या ठिकाणी पोचपावती देतील आणि या ठिकाणी संपूर्ण गाव
हे शाहू आघाडी सोबत आहे आणि विरोधकाकडे फक्त नावच आहे. त्यामुळे आमचा विजय पक्का आहे असे या ठिकाणी यांनी सांगितले. मराठी एसटीसाठी औरंगाबाद संदीप आरसोसर रितेश करणे.